आज आपण आणखीन काही ॲडजस्टमेंट किंवा जनरल एंट्रीज समजून घेऊया. तर जनरल एंट्रीजचा इफेक्ट हा कशावर होतो किंवा ॲडजस्टमेंटचा इफेक्ट हा दोन पद्धतीने होतो हे मी तुम्हाला पूर्वी सांगितलेलं आहे. ॲडजस्टमेंटचा इफेक्ट हा केवळ दोन पद्धतीनं होतो. आता त्याच्यापैकी काही ॲडजस्टमेंट आज आपण समजून घेऊया आणि त्याचा इफेक्ट कुठं होतो हे समजून घेऊया. आता पहिलं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे काय आहे? हे एक्सपेन्स आहे. मग एक्सपेन्स म्हटल्यानंतर ते कुठं जाणार? नॉमिनल अकाउंटच्या एंट्रीप्रमाणे, नॉमिनल अकाउंटच्या डेफिनेशनप्रमाणे एक्सपेन्सेस ऑर लॉसेस आणि क्रेडिटेड टू इन्कम्स अँड गेन्स. आता एक्सपेन्सेस ऑर लॉसेस म्हणजे इथं इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे एक्सपेन्स असल्यामुळं पहिला इफेक्ट होतो त्याचा प्रॉफिट अँड लॉस साईडच्या डेबिट साईडला. म्हणजे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचं असतं. आणि त्याचा दुसरा इफेक्ट कुठं होतो की क्रेडिट साईड ऑफ द पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. क्रेडिट साईड ऑफ द पार्टनर्स करंट ऑर कॅपिटल अकाउंट. कारण काय की इंटरेस्ट हे कॅपिटलवरचं आहे ते क्रेडिट साईडला दाखवतात किंवा ॲड टू कॅपिटल ऑर करंट अकाउंट किंवा कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटमध्ये ॲड केलं जातं. पण जनरली ते कॅपिटल अँड करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवलं जातं. आता दुसरी एंट्री आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग. आता ज्या वेळेला पार्टनर हा कंपनीमधनं काही कॅश किंवा गुड्सच्या स्वरूपात किंवा विशेष करून कॅशच्या स्वरूपात ज्या वेळेला रक्कम उचलतो, ड्रॉईंग कार्ड घेतो, रक्कम उचलतो त्याला काय म्हणतात? ड्रॉईंग. आणि ह्या ड्रॉईंगवर जर व्याज आकारायचं ठरलेलं असेल तर ते व्याज हे कुठं जाणार? हे झालं फर्मचं इन्कम. इन्कम झाल्यामुळे हे कुठं जाणार? तर हे जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. क्रेडिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कारण ते इन्कम आहे. त्याचा दुसरा इफेक्ट कुठं होणार? तो होणार डेबिट साईड ऑफ द पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. म्हणजे पार्टनर्स करंट ऑर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला हे दाखवायचं. काय? इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग. किंवा ते लेस फ्रॉम द कॅपिटल ऑर करंट अकाउंट किंवा कॅपिटल ऑर करंट अकाउंटच्या बॅलन्समधनं वजा करायचं. पण सर्वसाधारणपणे ते पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवलं जातं. आता त्याच्यातला तिसरा भाग इंटरेस्ट ऑन लोन टेकन. आता इंटरेस्ट ऑन लोन टेकन म्हटल्यानंतर काय झालं की तुम्ही जे कर्ज घेतलेलं असतं त्या कर्जावरचं व्याज, त्याचा विशिष्ट रेट तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला असतो. तर ते हे इन्कम आहे, आपलं एक्सपेन्स आहे का इन्कम आहे, लॉस आहे का प्रॉफिट आहे? तर तो तुमचा एक्सपेन्स आहे. इंटरेस्ट ऑन लोन हा तुमचा एक्सपेन्स आहे. मग तो कुठं जाईल? सो द डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवला जातो. तर त्याचा दुसरा इफेक्ट काय होतो
लोन टेकन इन इन बॅलन्स शीटमध्ये जे दाखवलेलं असतं त्याच्यामध्ये लायबिलिटी साईडला लोन टेकन असं जो हे जे कलम दाखवलेलं असतं त्याच्यामध्ये इंटरेस्ट ऑन लोन टेकन हे ॲड केलं जातं. म्हणजेच ॲड लोन टेकन इन द बॅलन्स शीट ॲट द लायबिलिटी साईड. आता हे झालं 3 एंट्री. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑर लोन गिवन. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑर लोन गिवन म्हणजे काय की तुम्ही जे दुसऱ्यांना लोन दिलेलं असतं किंवा ज्या गुंतवणुकी तुम्ही केलेल्या असतात त्याच्यावरचं जे व्याज तुम्हाला मिळतं ते काय झालं, तुमचा इन्कम झाला. आणि इन्कम कुठं दाखवला जातो, तो दाखवला जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण ते तुमचं इन्कम झालं. तर त्याचा दुसरा इफेक्ट कुठं होणार, बॅलन्स शीटच्या. तर बॅलन्स शीटच्या त्या ॲसेट साईडला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑर लोन हे दाखवलं जातं. आता याच्या पुढच्या ज्या एंट्रीज आहेत त्या गुड्सच्या संदर्भित आहेत. तर गुड्सच्या संदर्भित असलेल्या जनरल एंट्रीपैकी पहिली जनरल एंट्री काय आहे, तर इन्शुर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय द फायर ऑर ॲक्सिडेंट. विमा उतरवलेले माल किंवा गुड्स हे आगीत किंवा अपघातात नुकसान झालं तर काय कसं दाखवायची याची एंट्री. आता ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल हे काय म्हटलेलं आहे, इन्शुर्ड गुड्स. इन्शुर्ड गुड्स म्हणजे काय की तुम्ही त्या मालाचा विमा उतरवलेला आहे. कोणत्या, जे तुमचं आगीमध्ये किंवा ॲक्सिडेंटमध्ये नष्ट झालेलं आहे. मग अशा वेळेला एंट्री काय होते की तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही विमा उतरवता तर उतरवलेल्या विम्याची पूर्ण रक्कम तुम्हाला मिळत नाही, पार्शियल ती रक्कम मिळते. परंतु तुमचं काय झालेलं आहे, आगीमुळं नुकसान झालेलं आहे. आता आगीमुळं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान झालेलं हे कुठं दाखवणार तुम्ही, हे तुम्ही दाखवणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. काय झालं आहे, तुम्ही ज्या परचेस गुड्स वगैरे जे केलेले असतात त्याच्यामध्ये तुमचं नुकसान त्या वस्तूमध्येच तुमचं नुकसान झालेलं आहे. म्हणून ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवलं जातं. आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जी रक्कम तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडनं मिळणारी असते तेवढीच रक्कम ही बॅलन्स शीटच्या साईडच्या ॲसेट साईडला दाखवायची. आणि जी न मिळणारी रक्कम आहे ती रक्कम आहे तुमचा लॉस. आणि तो लॉस असल्यामुळे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचं. ही एंट्री फार महत्त्वाची आहे. याच्यामध्ये तुम्ही चकवले जाता, तुमचा संभ्रम निर्माण होतो. म्हणून परत एकदा समजावून सांगतो, इन्शुर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ऑन ॲक्सिडेंट. अशा वेळेला ज्या रकमेचा, ज्या वस्तूंचा, वस्तूंच्या रकमेचा तुम्हाला विम्यामध्ये रक्कम मिळणार असते ती रक्कम ही तुमच्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवायची. कोणती, क्लेम मिळणार असणारी रक्कम, क्लेम अमाऊंट. आणि त्याचा जो अर्धा भाग किंवा 1/4 भाग हा तुम्हाला मिळणारच नाही आहे. म्हणजे तो काय झाला, तुमचा लॉस. तो लॉस झाल्यामुळं तो कुठं दाखवायचा, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. हे डेबिट साईडला दाखवल्यानंतर त्याची एंट्री कुठं होते, गुड्स ऑन डिस्ट्रॉय बाय फायर ऑर ॲक्सिडेंटची, तर ट्रेडिंग अकाउंटला. ट्रेडिंग अकाउंटच्या कुठं जाईल ती, तर ट्रेडिंग अकाउंटच्या ती क्रेडिट साईडला जाते. किती, कोणती रक्कम जाते, ग्रॉस अमाऊंट. पूर्ण जी रक्कम असते ती रक्कम, ही रक्कम
ही ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाते. आता त्याच्यानंतर आपण पाहूया अनइन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अँड ॲक्सिडेंट. आता अनइन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अँड ॲक्सिडेंट म्हणजे काय की याच्यावर विमा उतरवलेला नाही. त्याच्यामुळे अनइन्शुअर्ड गुड्स म्हणजे जे गुड्स ज्याचा तुम्ही विमा उतरवलेला नाही, हे संपूर्ण गुड्स हे तुमचा लॉस असल्यामुळे ते जातं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि हे जे आहे हे कुठं दाखवलं जातं तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आलं लक्षात. आता गुड्समधला आणखीन एक प्रकार गुड्स स्टोलन. आता गुड्स स्टोलन म्हणजे काय तर मालाची चोरी झाली. मालाची चोरी झाली म्हणजे काय झालं, माल तुमच्याकडनं गेला म्हणजे काय एक प्रकारचा लॉसच झाला. मग अशा वेळेला काय एंट्री होते की ते जातं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. नॉमिनल अकाउंटच्या रूलप्रमाणे काय डेबिट ऑल एक्सपेन्सेस ऑर लॉसेस. मग हे कुठं जातं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि क्रेडिट मग कुठं दिलं जाईल. हे काय ॲसेट आहे का नाही. हे काय लायबिलिटी आहे का नाही. मग काय राहिलं आहे मग हे जातं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. अशा रीतीने आपण या महत्त्वाच्या एंट्रीज पाहिल्यात. आता अजून याच्या पुढचे एक दोन एंट्रीज आपण पाहूया. यानंतर आपण गुड्सच्या संदर्भित अजून दोन इफेक्ट्स किंवा ॲडजस्टमेंट पाहूया. तर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आता गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल म्हणजे काय की तुम्ही तुमची विक्री वाढवण्याच्यासाठी काही वस्तू तुम्ही ग्राहकांना फ्री सॅम्पल म्हणून देता. परंतु तुम्ही जरी हे फ्री सॅम्पल विक्री वाढवण्यासाठी दिले तरी पण तो तुमचा लॉस आहे. आणि तो लॉस असल्यामुळे नॉमिनल अकाउंटच्या रूलप्रमाणे लॉस ऑर एक्सपेन्सेस डेबिटेड टू नॉमिनल अकाउंट, डेबिटेड टू लॉस अँड एक्सपेन्सेस डेबिटेड अँड इन्कम अँड गेन्स क्रेडिटेड. आता इथे आपण गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल हे प्रॉफिट अँड लॉस साईडच्या डेबिट साईडला घेऊ कारण तो आपला लॉस आहे. किंवा जर ॲडव्हर्टाइजमेंट असं नमूद केलेलं असेल प्रॉफिट अँड लॉसमध्ये तर त्याच्यामध्ये ते ॲड करू ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेसमध्ये. आणि ते आपण कुठं दाखवणार तर ते दाखवणार आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता त्याच्यानंतर गुड्स विड्रॉन बाय द पार्टनर फॉर पर्सनल यूज. तर जर पार्टनरने स्वतःकरता काही वस्तू घेतल्या तर ते आपण ड्रॉइंग म्हणून दाखवणार. आणि ड्रॉइंग म्हणून दाखवल्यानंतर ते कुठं जाणार तर क्रेडिट साईड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट और डिडक्ट फ्रॉम परचेसेस. पहिलं इफेक्ट काय होणार की क्रेडिट साईडच्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायच्या आणि पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचे. काय गुड्स विड्रॉन और ड्रॉइंग इंटू ब्रॅकेट इन द फॉर्म ऑफ गुड्स. आता त्याच्यानंतर अनरेकॉर्डेड परचेसेस आणि अनरेकॉर्डेड सेल्स. आता अनरेकॉर्डेड परचेसेस म्हटल्यावर काय लक्षात आलं तुमच्या येईल तिथं की कुठंतरी परचेसेसची नोंद करायची राहून गेली. हे तुमच्या लक्षात आलं आणि ते तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं असेल. अशा वेळेला तुम्ही काय करणार त्याचा डबल इफेक्ट टाकावा लागणार. तर पहिला इफेक्ट कुठे टाकणार अनरेकॉर्डेड परचेसेस म्हणजे परचेसेसमध्ये ते काय होणार ॲड इंटू द परचेसेस डेबिट साईड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट. आता हे डेबिट साईड ऑफ त्या ट्रेडिंग अकाउंटच्या परचेस साईडला तुम्ही ॲड केले. आता परचेस साईडला ॲड केल्यानंतर राहिलेली रक्कम कुठे जाणार
तेवढी रक्कम तुमच्या डेटर्समध्ये जायला पाहिजे. म्हणजेच तुम्ही ॲड तेवढीच तुमची क्रेडिटर्सच्या साईडला जायला पाहिजे. म्हणजे तुम्ही करणार ॲड्स क्रेडिटर्स ऑन द लायबिलिटी साईड ऑफ द बॅलन्स शीट. कारण परचेसेस म्हटल्यानंतर परचेसेस करायचे राहिले म्हणजे काय की तुमची परचेसमध्ये नोंद करायची राहिली तशीच क्रेडिटरमध्ये नोंद करायची राहिली. मग नोंद करायची राहिलेल्या परचेसची एंट्री काय घेणार, ॲड टू द ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट परचेस अकाउंट और इन परचेसेस, आणि लायबिलिटी साईड अकाउंटच्या क्रेडिटर्सच्या रकमेमध्ये ती रक्कम ॲड होणार. आता याच्या उलटी एंट्री अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे काय की विक्री केलेल्या मालाची नोंद तुम्ही करायची विसरून गेलात, त्याची पण डबल एंट्री होणार. ती कशी होणार, तर ती होणार डेटर्समध्ये वाढ होणार. म्हणून ॲड टू द डेटर्स ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. आणि अनरेकॉर्डेड सेल्सचा दुसरा इफेक्ट काय होणार, तुमच्या सेल्समध्ये नोंद करायची राहून गेलेली आहे. मग ती ॲड ऑन टू द सेल्स क्रेडिट साईड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याची नोंद होईल. या ज्या मी 5 एंट्र्या तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटच्या संदर्भातल्या गुड्सच्या संदर्भातल्या जे सांगितलेल्या आहेत त्या परत एकदा सांगतो की याच्यावर तुम्ही बारकाईनं अभ्यास करा. उदाहरणं सोडवता आली तर सोडवा. कारण ह्या एंट्र्यापैकी 1-2 एंट्र्या तुम्हाला परीक्षेमध्ये 100% येणार. आता त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट काय आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन द रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता कॅपिटल एक्सपेंडिचर उदाहरणार्थ कोणते कॅपिटल एक्सपेंडिचर आहेत, इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी. तुम्ही मशिनरी खरेदी केली कारखान्यासाठी, परंतु तिचं इरेक्शन वगैरे करण्यासाठी जो काही खर्च जातो पूर्ण इन्स्टॉल करून काम चालू करण्यापर्यंतचा, तर तो इन्स्टॉल एक्सपेंडिचर हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. आणि तो जर रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये ॲड केलेला असेल तर काय करणार तुम्ही, रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमधनं कमी करणार. डिडक्ट फ्रॉम दॅट पर्टिक्युलर रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑन द डेबिट साईड ऑफ द ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तो ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडमधनं कमी करणार. आणि तो कुठे ॲड करणार, ॲड टू दॅट पर्टिक्युलर ॲसेट इन द बॅलन्स शीट. म्हणजे ज्या ॲसेटचं इन्स्टॉलेशनचा खर्च आहे त्या ॲसेटच्या इन्स्टॉलेशनच्या ॲसेटमध्ये तेवढी रक्कम ॲड करायची. आता त्याच्यानंतर पुढचं आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन द कॅपिटल एक्सपेंडिचर. जसं कॅपिटल एक्सपेंडिचर तो एक्सपेंडिचरमध्ये रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लूड झाला, तसंच रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये एक्सपेंडिचर हा तुमच्या कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये इन्क्लूड झाला. अशा वेळेला काय करायचं, तर ॲड टू दॅट पर्टिक्युलर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचरमधनं कमी करून जो पर्टिक्युलर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे त्याच्यामध्ये ते ॲड करायचं. आणि डिडक्ट कशापासून करायचं, तर डिडक्ट फ्रॉम दॅट पर्टिक्युलर ॲसेट्स इन द बॅलन्स शीट. आता याच्या पुढची एंट्री आपण पाहूया, बिल्स रिसिवेबल डिसऑनर. बिल्स रिसिवेबल डिसऑनर. आता बिल्स रिसिवेबल म्हणजे काय आणि ते कधी डिसऑनर होतात, तर वेन द ड्रॉई म्हणजे कोण, डेटर, डज नॉट पे दी अमाऊंट ऑफ बिल ऑन ड्यू डेट. ज्या वेळेला ड्रॉई किंवा डेटर ठरलेल्या तारखेला पेमेंट करत नाही त्यावेळेला म्हणतात बिल्स, अशा बिलना म्हणतात बिल्स डिसऑनर्ड. आता हे बिल्स डिसऑनर्डचे इफेक्ट कसा होतो, पहिला इफेक्ट होतो ॲड
to the amount of bill dishonored, add the amount of bill dishonored कशामध्ये? सन्ड्री डेटर्स. बिल डिसऑनरची रक्कम जी असते ती सन्ड्री डेटर्समध्ये ॲड केली जाते आणि ती कुठे? बॅलन्स शीट साईडला. तर दुसरा इफेक्ट काय होतो की डिडक्ट द अमाऊंट ऑफ बिल डिसऑनर्ड फ्रॉम बिल्स रिसिवेबल. दुसरा इफेक्ट होतो बिल्स रिसिवेबलच्या अमाऊंटमधनं बिल्स डिसऑनर्ड बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड हे डिडक्ट केले जातात. कुठं? बॅलन्स शीट साईडला. म्हणजे हा दोन्ही इफेक्ट आला बॅलन्स शीट साईडला. एक इफेक्ट आला सन्ड्री डेटर्समधनं डिडक्ट करायचे आणि आपलं सन्ड्री डेटर्समध्ये ॲड करायचे आणि दुसरं बिल्स रिसिवेबलमधनं ते डिडक्ट करायचे. आता दुसरं आहे बिल्स पेएबल डिसऑनर. बिल्स पेएबल डिसऑनर कधी होतात? तर वेन बिल्स पेएबल आर नॉट पेड बाय द टू द क्रेडिटर ऑन ड्यू डेट. म्हणजे बिल्स पेएबलची रक्कम ज्या वेळेला तुम्ही क्रेडिटरला ठरलेल्या तारखेला देत नाही त्यावेळेला म्हणतात बिल्स पेएबल डिसऑनर. आता ह्याचे पहिला इफेक्ट काय होतो? ॲट द अमाऊंट ऑफ बिल्स डिसऑनर्ड टू द सन्ड्री क्रेडिटर्स. म्हणजे ही अमाऊंट सन्ड्री क्रेडिटर्समध्ये बॅलन्स शीट साईडला ॲड केली जाते. तर दुसरा इफेक्ट काय होतो? डिडक्ट द अमाऊंट ऑफ बिल्स डिसऑनर्ड फ्रॉम द बिल्स पेएबल. म्हणजे दुसरा इफेक्ट होतो बिल्स पेएबलच्या रकमेमधनं बिल्स डिसऑनरची रक्कम ही डिडक्ट केली जाते. आता पुढची एंट्री रेव्हेन्यू रिसिप्ट इन्क्लुडेड इन द कॅपिटल रिसिप्ट. हे रेव्हेन्यू रिसिप्ट इन्क्लुडेड इन द कॅपिटल रिसिप्ट याच्यावरनं तुम्हाला एंट्री करता येईल. काय एंट्री करता येईल तिथं? रेव्हेन्यू रिसिप्ट इन्क्लुडेड इन कॅपिटल रिसिप्ट. उदाहरणार्थ सेल ऑफ गुड्स. हे सेल ऑफ गुड्सची रक्कम ही सेल ऑफ फर्निचरमध्ये ॲड झाली तर त्यावेळेला रेव्हेन्यू रिसिप्ट्स इन्क्लुडेड इन द सेल्स असं होतं. मग अशा वेळेला एंट्री काय होते? ॲड सेल्स ऑन द क्रेडिट साईड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट. आता कॅपिटल रिसिप्टमध्ये जी रेव्हेन्यू रिसिप्टची रक्कम इन्क्लूड झालेली असते सेल्सची ती तिथून काढून ती टाकायची प्रॉफिट अँड लॉसच्या ती ॲड करायची सेल ऑफ क्रेडिट साईडच्या ट्रेडिंग अकाउंटला. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या जे सेल्स दाखवतात त्याच्यामध्ये ती जी रेव्हेन्यू रिसिप्टची रक्कम इन्क्लूड झालेली आहे ती त्याच्यात ॲड करायची. आणि दुसरा इफेक्ट होतो लेस टू द फर्निचर ऑन द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. फर्निचरमध्ये ती रक्कम ॲड केलेली असल्यामुळं ती ॲसेट साईडमधनं फर्निचर अकाउंटमधनं तेवढी रक्कम वजा केली जाते. आता त्याच्यानंतर कमिशन टू पार्टनर ॲज पर्सेंटेजेस ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑफ सेल्स. पार्टनर्सना ज्या वेळेला कमिशन दिलं जातं अशा वेळेला त्याची एंट्री काय होते? कमिशन टू पार्टनर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कारण काय? कमिशन हे दिलं जातं. हा कमिशन एक प्रकारचं तुमचा लॉस आहे. आणि कशावर दिलं जातं कमिशन? ग्रॉस सेल्स और ग्रॉस लॉसवर. ग्रॉस सेल्स और ग्रॉस प्रॉफिटवर. आता ग्रॉस प्रॉफिटवर किंवा ग्रॉस सेल्सवर जो कमिशन दिलं जातं ते जातं डेबिट साईडच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तर ते कुठं जाईल? दुसरा इफेक्ट त्याचा पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं किंवा ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये ॲड करायचं. आलं लक्षात? आता त्याच्यानंतर
शेवटचं जर्नल एंट्री, डिफर्ड एक्सपेन्सेस ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 5 इयर. आता डिफर्ड एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर ॲडव्हर्टाइजमेंटवर तुम्ही खर्च करता. आता ॲडव्हर्टाइजमेंटवर जो तुम्ही खर्च करता मोठ्या स्वरूपात, तो सगळा खर्च तुम्ही एका वर्षात जर टाकला तर काय होईल, कारण ॲडव्हर्टाइजमेंट काय तुम्ही एका वर्षात करता नाही आहे. एकदा केलेली ॲडव्हर्टाईज तुम्ही पाहत असाल टी व्हीवरची जाहिरात, ही त्यांना रक्कम दिली जाते आणि ती वेळोवेळी या वर्षी, पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, साधारणतः 3 ते 4 वर्षात तो खर्च ॲडव्हर्टाइजमेंटचा असतो. मग ॲडव्हर्टाइजमेंटचा जो 4 वर्षाचा जो खर्च असतो त्याच्यापैकी एका वर्षाचा म्हणजे करंट इयरचा जो खर्च असतो तो कुठं जाणार, तो जाणार ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस रिलेटेड टू करंट इयर कुठं जाणार, डेबिटेड टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस म्हणून जाणार. आता उरलेला 3/4 एक्सपेन्सेस काय आहे, तो एक्सपेन्स आहे का, नाही आहे. तो काय आहे, तो तुमचा ॲसेट्स आहे. मग अशा वेळेला तो कुठं दाखवला जाणार, रिमेनिंग amount of advertisement is shown on the asset side of the balance sheet as a prepaid expenses. म्हणजे पुढच्या 3 वर्षाचा एक्सपेन्स हा प्रीपेड एक्सपेन्स म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवला जातो. आता ह्या आपण आज सगळ्या एंट्र्या संपवल्यात. आता इथे ह्याच्या पुढचं नंतर पाहूया.